नमस्कार, संस्कृती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत देवघर देव्हाऱ्याची। देवघर देव्हारा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या घरातली आहे। ज्या घरामध्ये देवघर देव्हारा नसतो ते घर स्मशानवत असते असं म्हणतात आणि स्मशानासारखं ते घर असतं त्या जिथे देव्हारा नसतो आणि म्हणूनच देव्हाऱ्याची स्थापना आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे। मग या देव्हाऱ्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आपण असाव्यात? आपण कुठल्याही तीर्थस्थळाला जातो आणि तिथल्या वस्तू आपण घेऊन येतो आणि त्या देव्हाऱ्यात ठेवतो, त्याची पूजा करतो। देव इतके जमतात की मग आपल्याला पूजासुद्धा लवकर आपली होत नाही। असं न करता आपल्याला दिंडोरीपणीच सेवा मार्गाने ज्या सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण देव्हारा केला तर निश्चितच चांगले फळं आपल्याला मिळतील आणि देवांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतील। कारण त्यांची विधिवत सेवा होणंसुद्धा गरजेचं असतं, त्यांची वेळेवर आरती होणंसुद्धा गरजेचं असतं आणि आपण वेळोवेळी नैवेद्य दाखवणं, कारण की आपण रोज ज्याप्रमाणे जेवण करतो त्याचप्रमाणे देवाला जेवण देणं हे आवश्यक असतं। त्यांच्यासमोर धूप दीप लावणं आवश्यक असतं। तरी म्हणून काहीच मूर्त्या आपण आपल्या देवघरात ठेवाव्या। आपल्या देवघरामध्ये 3 किंवा 4 पायऱ्या असाव्यात। पहिल्या पायरीवर आपण महाराजांचा फोटो ठेवायचा किंवा आपल्या गुरूंचा जो फोटो असतो तो आपण ठेवायचा आणि मग कुळदेवी आणि कुळदैवत यांचे फोटो असतात ते ठेवायचे। कुळदेवी कुळदैवत यांची चा टाक आपल्या घरात असावा। त्याचबरोबर आपण 5च मूर्त्या ठेवायच्या, गणपतीची, बाळकृष्णाची, अन्नपूर्णेची, महादेवाची आणि लक्ष्मी मातेची छोटी मूर्ती असली तरी चालेल आणि आपण विठ्ठलाला पूजत असाल तर विठ्ठलाची मूर्तीसुद्धा चालते। तर एवढंच आपल्याकडे असावं। श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र हे आसन असल्यामुळे ते पण आपण ठेवू शकतो आणि शंख घंटा आपल्या देवघरात असावी। याप्रमाणे आपण देवघर करा आणि खूप अनंत अडचणी आपल्या याने नष्ट होतील आणि विधिवत सेवा केल्याने आपल्याला बरकत भरभराट आपल्या कुटुंबाची होते आणि कुळदेवी कुळदैवताचे आशीर्वाद आपल्याला लाभतात। श्री स्वामी